राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये चर्चा देखील झाली होती. जर माळेगावमध्ये युती होऊ शकते तर बारामतीमध्ये का होऊ शकत नाही, या संदर्भात मी स्वतः अजितदादांकडे निवेदन घेऊन गेलो होतो किंवा महायुतीच्या वतीनं आमच्या काही पदाधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये सन्मानपूर्वक काही जागा देण्यात याव्यात. पण त्याच्यामध्ये त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना फक्त नुसतं वापर करून घेतला. लोकसभा विधानसभेला आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम अजितदादांनी आणि त्यांच्या खालच्या जी काही बगलबच्च्यांनी त्यांनी केलेलं आहे. ज्यावेळेला आम्ही लोकसभा विधानसभेला काम करत असताना देखील त्यांनी आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. आम्हाला म्हणायचे तुमचे काही 25-30 हजार मतदार आहेत, तुमच्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. ज्यावेळेला एखाद्या गोष्टीचा रिटर्न द्यायची वेळ येते त्यावेळेला ते नेमके फक्त त्यांच्याच कार्यकर्त्यांना त्यांच्याच पदाधिकाऱ्यांना त्यांना देतात. आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जो 60-40चा फॉर्म्युला ठरला होता त्याचं पण साधं आम्हाला काही गेल्या 2 वर्षामध्ये काही नियोजन त्यांनी केलं नाही. मग जर अजितदादांना नुसतं सत्तेमध्ये काय की फक्त तुमच्या कार्यकर्त्याचा फायदा करण्यासाठी बारामतीतलं राहायचंय का, आणि आमच्या भारतीय जनता पक्षाची जबाबदारी कोणी घ्यायची? ना आमच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायची ना आमच्या प्रदेशाध्यक्षांनी घ्यायची. पोलीस स्टेशनला घेतला नाही, मग आमच्या लोकांनी काय फक्त सतरंजी उचलायचे का? आजपर्यंत अजितदादांनी जे काही शब्द बारामती नगरपालिकेसाठी दिले होते ते कधीच पाळले गेलेले नाही. माझं अशी पक्षश्रेष्ठींना विनंती राहील की बारामतीचं कोणीतरी पालकत्व स्वीकारावं. आम्हाला अजित पवारच्या दारात जायची वेळच का आली पाहिजे? एक तर बारामतीमध्ये किंवा महायुतीमध्ये अजितदादा राहतील किंवा बारामतीतले कार्यकर्ते राहतील. आज बारामतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले उमेदवार होते यांची बैठक बारामतीमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे त्यांच्याकडून उपस्थित केले गेले. यामध्ये अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, अन्यथा बारामतीतलं भाजप कार्यालय बंद करून त्या कार्यालयाची चावी अजित पवारांकडे द्या, अशी मागणी या नगरसेवक पदाच्या उमेदवारांकडून केले जाऊ लागले. हे उमेदवार एवढे संतापलेले नेमके का आहेत? आपण तर त्यांच्याशीच बातचीत करू. नेमकं काय कारण आहे? तुम्ही लोकसभेला अजित पवारांचा प्रचार केला, विधानसभेला अजित पवारांना मदत केली, मग असं असताना नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर तुमची आज काय नेमकी भूमिका आहे? आम्ही यंदा भारतीय जनता पक्षाने 27 नगरसेवकांचे उमेदवार आणि नगराध्यक्षाची 1 असे 28 उमेदवार यंदा भारतीय जनता पक्षाने उभं केले होते. हे उभं करत असताना याच्या अगोदर राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये चर्चा देखील झाली होती. जर माळेगावमध्ये युती होऊ शकते तर बारामतीमध्ये का होऊ शकत नाही, आणि जर बारामतीमध्ये जर महायुती झाली असती, काही जागा भारतीय जनता पक्षाला सोडल्या असत्या तर अजित पवारांचं नाव महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये गाजलं असतं. एक वेगळा पॅटर्न निर्माण झाला असता. पण त्यांनी ती संधी दवडली. महाराष्ट्रभर आणि देशभर त्यांना प्रसिद्ध होण्याची जी संधी होती ती त्यांनी दवडलेली आहे. खरं तर काय तुमची मागणी होती का? या संदर्भात तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे काही चर्चा केली होती का? नगरपालिकेमध्ये अजित पवारांसोबत युती करण्याचं काय ठरलं होतं का? पक्षश्रेष्ठींच्या कानावर तसं काय घातलं होतं का तुम्ही? पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातलं होतं. पक्षश्रेष्ठीने हा विषय स्थानिक पातळीवर हाताळा असं सांगितलं होतं. त्या संदर्भात आमच्या स्थानिक पातळीवर बैठका देखील झाल्या होत्या. या संदर्भात मी स्वतः अजितदादांकडे निवेदन घेऊन गेलो होतो किंवा महायुतीच्या वतीनं आमच्या काही पदाधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये सन्मानपूर्वक काही जागा देण्यात याव्यात. पण त्याच्यामध्ये त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना फक्त नुसतं वापर करून घेतला. लोकसभा विधानसभेला आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम अजितदादांनी आणि त्यांच्या खालच्या जी काही बगलबच्च्यांनी त्यांनी केलेलं आहे. खरं तर तुमचा नेमका आक्षेप काय आहे? अजित पवारांवर ही बैठक पार पडली, महायुतीमध्ये तुम्ही अनेक वर्ष काम करताय, आता काय या बैठकीत आक्षेप आहे अजित पवारांवर? गेल्या 2 वर्षापासून आम्ही महायुती म्हणून काम करत असताना लोकसभेला आम्ही प्रामाणिकपणे काम केलं का? तर केलं. विधानसभेला आम्ही काम केलं का? तर केलं. ज्यावेळेला आम्ही लोकसभा विधानसभेला काम करत असताना देखील त्यांनी आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. आम्हाला म्हणायचे तुमचे काही 25-30 हजार मतदार आहेत, तुमच्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. तरी देखील आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं प्रामाणिकपणे लोकसभेलाच नाही तर विधानसभेला काम केलं. ठीक आहे, लोकसभेला आमच्या प्रयत्नांना यश आलं नाही, पण विधानसभेला त्यांना जी काही भरघोस त्यांना जे मतदान झाले त्याच्यामध्ये आमचा देखील वाटा आहे. पण हे सगळं करत असताना ज्यावेळेला एखाद्या गोष्टीचा रिटर्न द्यायची वेळ येते त्यावेळेला ते नेमके फक्त त्यांच्याच कार्यकर्त्यांना त्यांच्याच पदाधिकाऱ्यांना त्यांना देतात. आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जो 60-40चा फॉर्म्युला ठरला होता त्याचं पण साधं आम्हाला काही गेल्या 2 वर्षामध्ये काही नियोजन त्यांनी केलं नाही. म्हणजे ना DPDCची संदर्भातली काही मागण्या आमच्या पूर्ण होतात, ना नगरपालिकेच्या निमित्तानं ज्या आमच्या काही मागण्या असतात त्या पूर्ण होतात. मग जर अजितदादांना नुसतं सत्तेमध्ये काय की फक्त तुमच्या कार्यकर्त्याचा फायदा करण्यासाठी बारामतीतलं राहायचंय का, आणि आमच्या भारतीय जनता पक्षाची जबाबदारी कोणी घ्यायची? ना आमच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायची ना आमच्या प्रदेशाध्यक्षांनी घ्यायची. आमची वाली कोण? हा आमचा त्याच्यामध्ये आक्षेप आहे. खरं तर नगरपालिकेचं ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी तब्बल अर्धा तास लाईट गेल्याची चर्चा बारामतीमध्ये होते, आणि यावेळी काहीतरी वेगळं घडलं असावं अशी चर्चा देखील बारामतीमध्ये आहे. 100% लाईट अशी जात नाही. सबस्टेशन मधून लाईट बंद केली जाते आणि बारामतीमध्ये दोन्ही सबस्टेशन बंद केली होती. आणि आता सांगितलं जाते की किरकोळ घोटाळा होता, तर उद्या अधिकाऱ्यांनी पत्र देणार आहेत आणि त्यांनी दाखवावं की कुठं घोटाळा होता, किती दुरुस्त केला, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने दुरुस्त केला, याचं उत्तर त्यांनी देणं बंधनकारक आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपली युती सरकार असताना
भाजपला कोणत्याही प्रकारचा इथं DPTC मध्ये वाटा मिळत नाही, कामं सांगितली तर होत नाहीत आणि शासकीय कमिट्या एकही आजपर्यंत अजित पवारांनी दिलेलं नाही. हे मालकशाही इथं भाजपमध्ये ते जिल्हा पालकमंत्री असल्यामुळं गाजावतात. त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी यात लक्ष घालून जे आमच्या वाटणीच्या काय जागा आहेत इथं आता सरकारी दवाखान्यामध्ये कमिटी झाली, त्यात एकही माणूस भाजपचा घेतला नाही, पोलीस स्टेशनला घेतला नाही. मग आमच्या लोकांनी काय फक्त सतरांचे उचलायचे का? आमच्या लोकांना शासकीय कमिट्या मिळावत, आमच्या लोकांना DPTCचे फंड मिळावत. ज्या त्या प्रभागामध्ये आता आमची लोक 28 लढल्यात, कौतुकस्पद काम केलेलं आहे, लोकशाहीच्या मार्गाने काम केलेलं आहे. बऱ्याच लोकांना दमदाटी दिली तरी लोक न घाबरता आमच्या सर्व उमेदवारांचं मी त्यासाठी अभिनंदन करतो. सगळ्यांनी छान प्रकारे काम केलेलं आहे. इथून पुढच्या काळात प्रत्येक उमेदवार त्या त्या प्रभागात जरी निवडून नाही आला तर तो काम करणारच. हे लोक निवडून आलेले काही काम करत नाही. आम्ही तिथं 100% काम करणार. वेळ आली तर मोर्चा, आंदोलन, उपोषण आम्ही करणार. कसं बघता तुम्ही? लोकसभेला महायुतीमध्ये अजित पवारांचं तुम्ही काम केलं, नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला सोबत घेण्याचं अजित पवारांनी ठरवलं होतं, तसं माळेगावमध्ये भाजपला सोबत घेतलं, मग बारामतीमध्ये का घेतलं नसावं? काय वाटतं तुम्हाला? आजपर्यंत अजितदादांनी जे काही शब्द बारामती नगरपालिकेसाठी दिले होते ते कधीच पाळले गेलेले नाहीत. आणि अजित पवारला मागणी करण्यापेक्षा माझं म्हणणं असं राहील की बारामतीला भारतीय जनता पक्षाला कोण पालक नाही आहे. तर बारामतीमध्ये जर व्यवस्थित आमच्या पक्षश्रेष्ठीने लक्ष दिलं तर यावेळेस नक्कीच आमचे 10 ते 12 उमेदवार येण्याच्या परिस्थितीमध्ये होते. आणि याचं तुम्हाला देखील या गोष्टींचा ग्राउंड रिपोर्ट आहे. तरी माझं अशी पक्षश्रेष्ठींना विनंती राहील की बारामतीचं कुणीतरी पालकत्व स्वीकारावं. आम्हाला अजित पवारच्या दारात जायची वेळच का आली पाहिजे? नाही गेलं पाहिजे त्याच्या दारात. आज आपण त्याच्या विरोधात उभं राहतो, मग त्याच्या विरोधातच आम्हाला काम करायचं. अजित पवारच्या दारात जायचं नाही, कारण अजित पवार आमच्या श्रेष्ठींच्या दारात जातो. मग आम्ही का अजित पवारच्या दारात जायचं? आमच्या श्रेष्ठींनी तर पालकत्व बदलायचं, पालकत्व स्वीकारायचं, तरच इथं भारतीय जनता पक्ष टिकेल. अन्यथा अशीच परिस्थिती ही का वर्षानुवर्ष चालत राहील. तर देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये आले होते, पलटणला गेले, पलटणला सभा घेतली, मात्र बारामतीमध्ये सभा घेतली नाही. कसं बघता याकडे कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की देवेंद्रजींनी आमच्यासाठी वेळ द्यायला हवा होता. आणि समजा वेळ देता आला नसेल तर त्यांनी 2 मिनिटाची बाईट तरी द्यायला पाहिजे होती की माझ्या सगळ्या उमेदवारांना विजयी करा. तसं काहीच झालं नाही. ज्यावेळेस आम्ही प्रचारासाठी गेलो त्यावेळेस लोकांनी ह्या विषयी आमच्याकडे विचारणा केली, त्यावेळेस आमच्याकडे काहीही उत्तर नव्हतं. तर असं व्हायला नको होतं. ही बाब आमच्यासाठी खेदजनक आहे. खरं तर सगळ्यात महत्वाची मागणी या बैठकीमध्ये झाली. काय मागणी अजित पवारांसंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे करणार आहे? आम्ही आता असं ठरवलंय की एक तर बारामतीमध्ये किंवा महायुतीमध्ये अजितदादा राहतील किंवा बारामतीतले कार्यकर्ते राहतील, अशी आम्ही मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार आहोत. आम्ही त्यांच्याकडे अशी मागणी केली की अजितदादांनी ह्या महायुतीतनं बाहेर पडावं किंवा भारतीय जनता पक्षाचं कार्यालय, भारतीय जनता पक्षाचं इथली शाखा बंद करावी, त्याच्या चाव्या अजितदादांकडे सुपूर्द कराव्यात. देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये आले होते, बारामती एअरपोर्टवरून ते फलटणला गेले, फलटणला सभा घेतली, फलटणचा रिझल्ट सगळ्या महाराष्ट्राने पाहिला. जर बारामतीमध्ये तशीच जर एखादी सभा झाली असती तसा रिझल्ट बारामतीमध्ये पाहायला मिळाला असता? 100% मिळाला असता. अहो, देवेंद्र फडणवीस अजितदादांनुसार सांगितलं जरी असतं की अजितदादा तुम्ही बारामतीतल्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या, त्यांची जी काही प्रश्न आहेत ते मिटवा, तर निश्चितपणे आमच्या भारतीय जनता पक्षाचे किमान 10 नगरसेवक इथं निवडून आले असते, एवढं मी खात्रीशीर सांगतो. खरं तर राज्यात तुम्ही महायुतीमध्ये काम करताय, मग असं असताना बारामतीमध्ये का महायुतीमध्ये एकत्रित काम केलं जात नाही? अजित पवारांकडून सत्तेचा बारामतीमध्ये जास्तीच वाटा का मागितला जातो? भाजप देखील सत्तेमध्ये आहे, अजित पवार सत्तेमध्ये. मग असं असताना भाजप कार्यकर्त्यांना ऐन वेळेस ज्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या करता निवडणुका नगरपालिका मांडल्या जातात, यामध्ये का डावललं जातं? देवेंद्र फडणवीसांनी देखील याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. करायला पाहिजे. नाही, आता हा जो प्रश्न आहे ना, तो आपण निश्चितपणे अजितदादांना पण विचारला पाहिजे आणि आमच्या मुख्यमंत्री महोदयांना पण देखील विचारला पाहिजे की ज्या वेळेला लाभाची ज्यावेळेला वेळ येते, सतरंजी उतरायला, काम करायला, लोकसभासाठी, विधानसभेसाठी आम्ही, आणि ज्या वेळेला नगरपालिकेमध्ये निवडून जायचे अशा वेळेला अजितदादांचे कार्यकर्ते, काय गरज आहे? अहो, एवढा पैशाचा आहे आम्हा पाऊस पडला ना की त्यांना बारामतीतली जनता चक्रावून गेली. आमच्या उमेदवारांना देखील त्यांनी दमदाटी केली, प्रलोभनं दाखवली. पण आमचे भारतीय जनता पक्षाचे 1-2 कार्यकर्ते ठीक आहे, त्यांच्यावर काही कौटुंबिक अडचणी असतील म्हणून त्यांनी ते फॉर्म विड्रॉल केले, पण आमच्या बाकीच्या उमेदवारांवर खूप दडपण आणलं त्यांनी. अजितदादाने 2 दिवस ह्याला फोन कर, त्याला फोन कर, काय गरज आहे? तुम्ही जर महाराष्ट्राचं नेतृत्व करताना बारामती नगरपालिकेमध्ये तुम्ही लक्षच घाललं नव्हतं पाहिजे. तुम्ही लक्ष घातलं तिथं तुमचा पराभव आहे, अजितदादांचा नैतिक पराभव आहे. माझं असं म्हणणं आहे की अजितदादांनी जर बारामतीमध्ये जर एवढी ताकद लावत असतील भाजपच्या उमेदवारांना पाडण्यासाठी, तर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीमध्ये राहूच नाही, त्यांनी महायुतीतनं बाहेर पडावं. खरं तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुमचा एक भाजपचा जो पदाधिकारी आहे बनकर म्हणून, तुमचे अधिकृत पदाधिकारी आहेत, मग असं असताना त्या बनकरांना भाजपचा एबी फॉर्म दिला जातो, ऐन वेळेस ते एबी फॉर्म न वापरता अपक्ष म्हणून लढतात, अपक्ष निवडून येतात. मग लोकांचा असा विश्वास झालाय का की बारामतीमध्ये अपक्ष निवडून येऊ शकतो?
कमळ चिन्हावर नाही? त्याचं पण तुम्हाला कारण सांगतो की आम्ही लोकसभेला मतदारांच्या दारात गेलो, जागा भारतीय जनता पक्षाची होती, आम्ही ते मनाचा मोठेपणा दाखवला, माननीय देवेंद्र फडणवीसांनी दाखवला, अमित भाई शहाने दाखवला, ती जागा अजितदादांच्या सौभाग्यवतीनं दिली. जागा कोणाची होती? भारतीय जनता पक्षाची होती, ती दिली आम्ही अजितदादांना. आम्ही सगळ्या लोकांना सांगितलं जागा जरी भारतीय जनता पक्षाच्या वाटेला आली असेल तरी आता घड्याळच्या ह्या चिन्हाला दिलेली, तुम्ही घड्याळाला मतदान करा. विधानसभेला काय केलं आम्ही? आमचे जे मतदार आहेत हक्काचे, बारामतीमध्ये देखील आमचा एक 30-35% वोट बँक आहे, हे जरी मान्य करत नसले तरी 30-35% वोट बँक आहे. आम्ही त्यांना सांगितलं की बाबा यंदा ठीक आहे, विधानसभा लोकसभेला तुम्ही राष्ट्रवादीला मतदान करा. हे सगळं झाल्यानंतर आता ज्यावेळेला नगरपालिकेची निवडणूक लागली, आम्ही मतदारांकडे गेलो, मतदारांनी आम्हाला विचारलं की तुम्ही लोकसभा विधानसभेला त्यांच्यासोबत आणि आता तुम्ही का घड्याळ किंवा राष्ट्रवादीला तुम्ही का विरोध करताय? आमच्याकडे उत्तरच नाही ना, काय उत्तर देणार आम्ही याच्यात? म्हणून त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी नाकारलं नाही, तर भारतीय जनता पक्षाची जी पॉलिसी आहे महायुतीची, याला त्यांनी नाकारलेलं आहे. आमचा कार्यकर्ता रक्ताचं पाणी करून महिनाभर प्रचार करत होता, म्हणजे त्याला कुठलंही पाठबळ नसताना, वरिष्ठांचं पाठबळ नाही, इथलं खालच्या पदाधिकाऱ्यांचं पाठबळ नाही, एकटा बिचारा लढला. आज जर गोपीनाथ मुंडे असते, त्या बारामतीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडलं नसतं. आज आम्हाला सगळ्यांना गोपीनाथ मुंडेंची प्रकर्षाने आठवण येते. आज गोपीनाथ मुंडे असते तर यंदाच आम्ही बारामती नगरपालिकेवर कमळ फडकावलं असतं, एवढं तुम्हाला सांगतो. खरं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये ज्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आहेत, या निवडणुकीमध्ये कुठेतरी भाजप कार्यकर्त्यांचं जे नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले, या सगळ्या प्रकारामुळे खच्चीकरण झालं असं वाटतंय का? आणि या सगळ्या गोष्टीला अजित पवारांवर जेवढा तुम्ही जबाबदार धरताय तेवढेच जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे असं वाटतंय तुम्हाला? नाही, ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि आमची जी वरिष्ठ पातळीची यंत्रणा आहे ही निश्चितपणे जबाबदार आहे, कारण की ह्याची आन्सरेबल तेच आहेत. बारामतीमध्ये तुम्ही जर कार्यकर्त्यांना लढण्यासाठी सांगता तर त्याच्यामध्ये त्यांची तुम्ही बाकीची जी यंत्रणा पाठवू नका, पण किमान वरिष्ठ पातळीवरून पदाधिकारी तरी आले पाहिजेत, तुम्ही लक्ष तरी दिलं पाहिजे. इथं काही सगळे तुम्ही वाऱ्यावर सोडून देता का? म्हणजे अजित पवारांना ही काय बारामती आंदन दिली का, असा त्याचा अर्थ होतो. तर बारामती आम्ही इथनं पुढच्या काळामध्ये अजित पवारांना महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम करून देणार नाही. अजित पवारांना आम्ही टोकाचा विरोध करणार. जी काय आमची मोडकी तोडकी यंत्रणा असेल, राष्ट्रवादीवाले नेहमी आमचा हसू करतात, बारामती में काय तुमचं मागच्या वेळेला गोपीचंद पडळकर होता, डिपॉझिट जप्त झालं. आणि डिपॉझिट जरी जप्त झालं असेल तरी आमच्याकडे जी कार्यकर्त्यांची फौज आहे ती कट्टर कार्यकर्त्यांची फौज आहे. म्हणजे इथं बारामतीतले जे कट्टर त्यांचे उमेदवार होते ते देखील पराभूत झाले. ते कशामुळे? यामध्ये महत्वाचा एक प्रश्न मला तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही जो आता उल्लेख केला की भाजपने वरिष्ठ पातळीवर यंत्रणा नेते असतील हे पाठवायला पाहिजे होते. खरं तर बारामती जी काही विधानसभा आहे यासाठी मध्ये तुमचे जे नगरसेवक पदाचे उमेदवार होते यासाठी राहुल कुल यांची खरं तर जबाबदारी होती. मग असं असताना राहुल कुल देखील एकदाही या ठिकाणी आले नाही. आता राहुल कुलांचं देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्यांच्याकडे निवडणुका चालू आहेत ना, अशा लोकांची प्रभारी म्हणून नेमणूकच करायला नाही पाहिजे. जिथं जे महानगरपालिकेतले पदाधिकारी आहेत किंवा ज्या महानगरपालिकेत राहतात अशांची नेमणूक तुम्ही प्रभारी म्हणून इथं करा ना. ते त्यांच्या भागामध्ये त्यांच्या नगरपालिकेमध्ये ते बिझी असतील तर ते बारामतीत कसे येऊ शकतील? एवढा साधा सोपा विचार करायला पाहिजे होता. तो विचार कुणी केलेला नाही. तो जर विचार केला असता, पुण्यातनं जर आमची काही टीम आली असती, त्यांनी इथं तळ ठुकून राहिले असते, स्वतः देवेंद्र फडणवीसांनी, रवींद्र चव्हाण इथं ताकद दिली असती. मी एवढं सांगतो की गेले 10 वर्ष चंद्रकांत पाटलांनी बारामतीकडे चांगलं लक्ष दिलं होतं. काही लोक त्यांच्याबद्दल बारामतीत नाराज होती, पण मी हक्काने सांगतो की चंद्रकांत पाटलांनी निदान बारामतीमध्ये कार्यालय तरी उपलब्ध करून दिलं होतं. आज बारामतीची अशी अवस्था आहे, बारामतीमध्ये बसायला आम्हाला कार्यालय नाही. आम्ही नगरपालिकेमध्ये मागणी केली, आम्ही अजित पवारांकडे मागणी केली की बाबा आम्ही महायुतीत आहोत, आम्हाला साधं कार्यालय तरी द्या. तुम्ही 2-2, 3-3, 4-4 कार्यालय थाटून बसता, एखादी कार्यालयाची जागा आम्हाला द्या. जरी तुम्ही आम्हाला देऊ शकत नसाल तर जो मनाचा मोठेपणा अमित शहानी दाखवला, जो मनाचा मोठेपणा देवेंद्र फडणवीसांनी दाखवला अजितदादांना उपमुख्यमंत्री करून, त्यांनी तो मनाचा मोठेपणा दाखवून बारामतीतल्या एक 5-10 लोकांना तरी नगरपालिकेमध्ये कमळ चिन्हावर त्यांनी संधी द्यायला पाहिजे होती किंवा आमच्या काही कार्यकर्त्यांची कामं करायला पाहिजे होती. तेवढ्या मनाचा मोठेपणा अजितदादांकडे नाही, हे मला खेदाने सांगावं असं वाटतं. येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांनी याच्यातनं चांगली बोध घ्यावा आणि किमान बारामतीतल्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, एवढीच मी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विनंती करतो. खरं तर प्राध्यापक लक्ष्मण हाके बारामतीमध्ये आले होते. त्यांनी आवर्जून एक उल्लेख केला, हे राज्यात केंद्रात भाजपची सत्ता आहे, मग बारामतीमध्ये BSP सारख्या पक्षाचा एक नगरसेवक निवडून येतो, राष्ट्रीय समाज पक्षासारखा ज्यांचा एक आमदार असलेला, आता सध्या तर एकही आमदार नाही, मग त्यांचा नगरसेवक निवडून येतो, मग केंद्रात राज्य सत्ता असलेल्या एका मोठ्या पक्षाचा बारामतीमध्ये नगरसेवक का निवडून देत नाही? आता हा प्रश्न तुम्ही निश्चितपणे आमच्या जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत यांना तुम्ही विचारला पाहिजे. याची नैतिक जबाबदारी कोणतरी स्वीकारली पाहिजे ना.
का प्रत्येक वेळेला त्याची नैतिक जबाबदारी आम्ही स्वीकारायची. आम्ही जर त्याच्यामध्ये आमची पूर्ण जबाबदारी असती ना तर आम्ही त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आम्ही पुढच्या काही गोष्टी केल्या असत्या. पण याच्या संदर्भात मग आवर्जून मुख्यमंत्र्यांना महोदयांना विचारा. देवेंद्र फडणवीसांकडे पूर्ण महाराष्ट्राचा व्याप आहे, ते चांगलं काम करतात, याच्याबद्दल दुमत नाही. पण बारामतीसाठी त्यांनी गृहीत धरलंय, बारामतीसाठी त्यांनी अजित पवारांना सोडून दिलंय असं तरी सांगावं. म्हणजे आम्ही पण काय करतो की आम्ही इथले कार्यालय सगळे आम्ही बंद करतो, संयुक्तच्या दारात जाऊन बसतो, त्यांना जाऊन मुजरा घालत बसतो. तुम्हाला असं वाटतंय का देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना बाय दिली बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये? त्यांनी त्यांची वर्तणूक तरी इम्प्लाइडली तरी असं दिसते, वर्तणुकीत तरी असं दिसते की बारामतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बाय दिलेला आहे. खरं तर हे भाजपचे नगरसेवक पदाचे जे काही उमेदवार होते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवारांना कडवी झुंज दिली. ह्यांची जी काय नाराजी आहे, यांचं जे काय गारण आहे ते महत्वाचं गारण आहे. लोकसभेला विधानसभेला अजित पवारांना भाजपचे कार्यकर्ते चालतात, मग ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात, ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीवेळेस अजित पवारांना भाजपच्या कार्यकर्त्यांची नेमकी अलर्जी काय, यामुळे या उमेदवारांकडून अशी मागणी करण्यात येते की एकतर अजित पवारांना महायुतीतून बाहेर घालवा, अन्यथा बारामतीमध्ये भाजपचं जे काही कार्यालय आहे त्याची चावी अजित पवारांकडे. तर महत्वाचा मुद्दा यामध्ये समोर आला, राष्ट्रीय पक्ष आहे भाजप, असं असताना भाजपला बारामतीमध्ये कार्यालय उपलब्ध नाही हे देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. यामुळे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि हे जे काही नगरसेवक पदाचे जे काही उमेदवार आहेत यांच्या विचारमंथनावर देवेंद्र फडणवीस नेमका काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.